नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. आता थोड्याच वेळात केजच्या पंचायत समिती प्रांगणामध्ये व्हॉलीबॉलच्या खुल्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या सामन्याला सुरुवात होणार आहे. आपण बघू शकतो मागं नंदकिशोर मुंद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या सामन्यांची सुरुवात आता दुपारी म्हणजे आता थोड्याच वेळात 4 वाजता होऊन रात्री 11 ते 11:30पर्यंत या सामन्यांचं अंतिम जो सामना आहे तो सुद्धा होणार आहे. खरं तर केजनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगले खेळाडू दिलेले आहेत. व्हॉलीबॉल याच्यातही केजचा एक दरार होता. एक काळ होता कबड्डी, व्हॉलीबॉल यासारख्या सामन्यामध्ये केजचे खेळाडू राष्ट्रीय आणि देश पातळीवर चमकलेले आहेत. खरं तर माझ्याकडं काही नावं तुम्हाला सांगता येतील. व्हॉलीबॉलमध्ये बशीरुद्दीन इनामदार असतील, अमीरुद्दीन इनामदार, आनंदसिंग दिक्कत, राजा ठोंबरे, फारुख कादरी, मुजीब इनामदार, जकीउद्दीन इनामदार, कलीमुद्दीन इनामदार, भीमराव रोडे, मुनीर खुरेसी ही काही नावं आहेत. व्हॉलीबॉलमध्ये या लोकांनी खरं तर ग्राउंड गाजवलेलं आहे. आणि कबड्डीमध्ये सुद्धा दरार होता केजच्या टीमचा, आपल्याला माहिती आहे. सगळे खेळाडू हे जे होते याच्यात बशीरुद्दीन इनामदारही होते. म्हणजे एकाच खेळामध्ये अनेक वेळा हे खेळाडू खूप गाजलेले आहेत. खरं तर खेळाचं जेव्हा नाव येतं मग मुझफ्फर इनामदार असतील, कलीमुद्दीन इनामदार आणि इथले केजचे अनेक कबड्डीपटू राज्यस्तरावर गाजलेले आहेत. खरं तर केजच्या या क्रीडा विश्वासाठी क्रीडांगणाची खूप गरज आहे. मात्र आज पंचायत समितीच्या मैदानावर कारण ग्राउंड नाही आहे या खरं तर व्हॉलीबॉलच्या या क्रीडापटूंसाठी केजमध्ये एक व्हॉलीबॉलचं ग्राउंड असणं खूप गरजेचं आहे. कबड्डीचंही एखादं ग्राउंड असणं गरजेचं आहे. खेळाडू तेव्हा घडतात जेव्हा कुठंतरी मैदान असेल. ज्या केजला या खेळाडूंचा इतिहास आहे, एक परंपरा आहे, वारसा आहे. मात्र इथं हे मैदानं सध्या बंद आहेत. तरीही आज या ठिकाणी असे काही खेळाडू येणार आहेत. आता थोड्याच वेळात सामन्यांना सुरुवात होते आणि यामध्ये असंख्य खेळाडू असे आहेत जे राज्य पातळीवर आणि देश पातळीवर खेळणारे खेळाडू या व्यावसायिक स्पर्धेसाठी या ठिकाणी येणार आहेत. मी केजवासियांना नक्की आवाहन करेन, थोड्याच वेळात पंचायत समिती मैदानावर होणाऱ्या खेळासाठी नक्की आपण सर्वजण या. कारण आपल्याला व्हॉलीबॉलमध्ये काय स्किल आहेत, काय कौशल्य आहेत, अशी खेळाडू राज्य पातळीवरचे या ठिकाणी आपला परफॉर्मन्स करणार आहेत. आणि त्यांचं हे सगळं खेळ बघण्यासाठी नक्की आपण या. कारण आपल्या स्वतःच्या घरी, स्वतःच्या मैदानावर हे पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. काही वेळातच म्हणजे बरोबर 4 वाजता या ठिकाणी या सामन्याला सुरुवात होते. आपण माझ्या मागं बघू शकता या सामन्यांचं पहिलं प्राईज जे आहे अक्षयभैया मुंद्रा मित्रमंडळाच्या वतीनं 31,000चं दिले जाणार आहे. दुसरं 21,000 आहे. तिसरं प्राईज हे 11,000 आहे आणि चौथं 5,555 रुपये अशा प्रकारचे प्राईज आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता मैदान मागं बघितलं, हे मैदान आपण बघू शकतो तयार आहे, सज्ज झालेलं मैदानसुद्धा. आणि थोड्याच वेळात या मैदानावर आता या ठिकाणी सामन्यांची सुरुवात होणार आहे. ऊन आहे तरी देखील क्रीडा प्रेमींसाठी उत्साह तितकाच आहे. पलीकडे आपण बघू शकता आता क्रीडाप्रेमी हळूहळू या ठिकाणी जमा झालेले आहेत. मी एकच सांगतोय, केजचं क्रीडा विश्व जर पुढे न्यायचं असेल आपल्या सगळ्यांना तर प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. हे मैदानं चालणं महत्त्वाचं आहे. खरं तर व्हॉलीबॉलसाठी फारसं मैदान लागत नाही. व्हॉलीबॉलचा इतिहास बघितला तर केज शहरामध्ये टीम सातत्यानं प्रयत्न करते. कारण या ठिकाणी अगदी गोरे सर असतील किंवा याच्या अगोदर पाटील साहेब असतील, आता आपल्यात नाही आहेत, हे सगळे खेळाडू, त्यानंतर टिंगरे सर आहेत, असे काही खेळाडू आहेत पुढच्या पिढीतसुद्धा ज्यांनी हे मैदान चालू ठेवलेलं आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की व्यवस्थापनाला, मग प्रशासन असेल, केज नगरपंचायत असेल, त्यांनी या खेळाडूंचा मानसिकतेचा विचार करून नक्की त्यांना हळूहळू हे मैदानं उपलब्ध करून दिली पाहिजेत. कारण खेळ हे मानवी जीवनाच्या याच्यामध्ये खूप आनंद देणारे आणि आपला स्वास्थ्य आणि आरोग्य टिकवणारे माध्यम आहेत. त्यामुळं आपण बघू शकता हे ग्राउंड आता तयार आहे. थोड्याच वेळात याच ग्राउंडवर राज्यस्तरावर खेळलेले खेळाडू आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवणार आहेत. म्हणून मी केजवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण आज सायंकाळपर्यंत ज्या ज्या सामन्यामध्ये आपल्याला हे खेळाडू पाहता येतील तिथं या आणि रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. केजच्या इतिहासामध्ये केजचं नाव उज्ज्वल केलं होतं. कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, या खेळामध्ये या खेळाडूंचं खरं तर एक नाव होतं, एक दरारा होता. मैदानावर हे खेळाडू उतरल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांचा खेळ पाहण्यासाठी लोक नक्की गर्दी करायचे. असे काही खेळाडू माझ्यासमोर आहेत. बशीरुद्दीन इनामदारी आहेत, जे ज्येष्ठ खेळाडू आहेत. आता जरी खेळत नसले तरी एक काळ होता ज्यांनी मैदानं गाजवलेली आहेत. काय सांगाल साहेब, आता पुढच्या पिढीला आपण काय संदेश द्याल? पुढच्या पिढीला सुरू करायला पाहिजे, तर प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि
प्रगती करायला पाहिजे, परंतु त्यांना कोणी प्रोत्साहन देत नाही आणि ग्राउंड मिळत नाही आणि कोणी त्यांना साथ देत नाही, त्यामुळं थोडा परेशानी येत आहे. बरेचसे खेळाडू आहेत. विनोद गुंडा, आपण पुढच्या पिढीचं नेतृत्व करताय जरा. तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून ही केजमध्ये तुमची ओळख आहे, काय सांगाल तुम्ही? येणाऱ्या या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी केस तालुक्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये व्यासपीठ देण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील असेल, सांस्कृतिक असेल, सर्वांनी मिळून एक व्यासपीठ फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, स्पोर्ट्स अकॅडमी आता बऱ्यापैकी लेदरबॉल क्रिकेट अकॅडमी सुरू झाली आहे, विजय स्पोर्ट्स अकॅडमी आहे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी. तर या ठिकाणी आमचे हे आंदोलन आहे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आयडियल स्पोर्ट्स संयुक्त विद्यमाने या खुल्या व्यासपीठ, खुल्या स्पर्धा, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा खुल्या, त्याबद्दल सर्व संयोजकाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. व्हॉलीबॉलच्या प्रथमच भविष्यात नगरपंचायत असेल, मैदान असलं पाहिजे केजमध्ये. एक मिनिट, केजमध्ये मैदान असलं पाहिजे अशी मागणी आहे, त्याबद्दल काय? आपल्याकडं तालुका क्रीडा संकुल म्हणून पिसेगावला आता प्रगतीपत्र काम चालू आहे. सध्या साधारणतः सगळे खालचे जे आपण जे केलेले 7 एकरमध्ये 7 एकर आदरणीय मतदारसंघाच्या आमदारांच्या माध्यमातून क्रीडा संकुल मंजूर झाले पिसेगावला. आता प्रगतीपत्रावर काम चालू आहे. इंडोर गेम्ससाठी आणि आउटडोर गेम्ससाठी दोन्ही इव्हेंट इथं होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्रात एक चांगलं ते सर्व नक्कीच. हे काही खेळाडू होते ज्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की पुढच्या पिढीला जर आम्हाला खेळाच्या या विश्वामध्ये सामावून घ्यायचं असेल तर इथं मैदान द्यावं लागेल, त्यांना संधी द्यावं लागेल आणि ज्या ज्या सुविधा आहेत क्रीडाविषयक त्यांना उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं आणि जबाबदार लोकप्रतिनिधींचंही कर्तव्य आहे असं मला वाटतं. फक्त ह्यालाच म्हणून नाही, म्हणजे क्रीडा केस किंवा असं म्हणून नाही, तर कारण ते तालुक्याच्या वरपर्यंत प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आयोजित झाल्या पाहिजे, तर त्यांना ती सुविधा मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी सगळ्यांची अपेक्षा स्वाभाविक असते. पण आज आपण पाहतो की केजमध्ये ज्या पद्धतीनं स्पर्धा, कारण केज एक असं गाव आहे की या गावामध्ये कायमस्वरूपी स्पर्धा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात, मग क्रिकेटच्या असो किंवा व्हॉलीबॉलच्या असो. पण व्हॉलीबॉलच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज खरं तर त्या स्पर्धा आपण आयोजित केल्या आणि तसा फार व्हॉलीबॉलचा माझा संबंध नाही, क्रिकेटचा आमचा एकदम महिन्याभराचा संबंध असायचा. विनोद व्हॉलीबॉलच्या स्पर्धा करून मग मला पहिला फोन नवीन तुम्ही व्हॉलीबॉल खेळला, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा कसं काय? मी म्हटलं आता सगळ्यांनी मुलांनी ठेवायच्या म्हणलं म्हणून सांगितलं किंवा 1 तारखेला ठेवा. पण ते अनेक उदाहरणं पण आहेत की ज्यांना नोकरी लागली, त्यांचं आयुष्य चांगलं वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून गेलं, पण राजकारणात एखादा व्हॉलीबॉल होईल म्हणजे तिकडे रेटून माणूस तिकडे गेलाय आणि ह्या रेटून माणूस पलीकडे झालाय. पण त्या टॉलवाटोलीचं काही होऊ नये, पण ते नोकरीमध्ये झालं तर माणसाला चांगलं वाटतं. आमच्याकडे झालेलं परवडत नाही. आमच्याकडे व्हॉलीबॉल पुन्हा ते मॅच कधी टाय होतो आणि कधी कोणाला पॉईंट भेटतात हे काही आमच्या क्षेत्रामध्ये कळत नाही. पण गमतीला भाग जाऊ द्या. शेवटी आपल्या कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, मग ते माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवले असतील किंवा आणखी कोणाच्या वाढदिवसानिमित्त ठेवले असतील, पण आपल्या गावातल्या क्रीडाचं वातावरण टिकलं पाहिजे. ह्या अनेक नवीन मुलं जास्तीत जास्त तयार झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा आजच्या ह्या मॅचेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तर करू. आणि नक्कीच भोसले सरांनी हे सांगितलं की सचिन देशपांडे जी, नजीर कुरैशी जी और सभी बंधुओं और हमारे वॉलीबॉल खिलाड़ियों, मेरा प्रणाम। ये मेरा दूसरा विजिट है यहाँ पे केज में। ये स्पोर्ट्स के लिए मैंने यहाँ पे विजिट कर रहा हूँ। पहले क्रिकेट के लिए मैंने विजिट किया था, वॉलीबॉल हो रहा है। इतना केज जैसा एक तालुका में इतने सारे स्पोर्ट्स इतना उत्साह से खेलते हैं, बहुत ही अच्छा लगता है। बहुत बड़ी बात है कि आप लोग इतना, सब लोग जो भी देश के केज के बड़े लोग हों एंड पॉलिटिशियंस हो और जो भी पत्रकार हैं, सब लोग मिलके इसको जो ऑर्गेनाइज करते हैं, ये दिखा देते हैं जो काम करने की क्षमता है वो भी बढ़ता है। एंड स्पोर्ट्स जो टीम स्पिरिट होता है और जो हार होता है, हार को कैसे अपनावे और जीत को कैसे हासिल कर पाए, ये सब सिखा देता है। ये जो चीज़ है जो केज में दिख रही है, दिस इज़ अ वेरी स्ट्रॉन्ग थिंग। एंड मुझे लगता है हमें और भी बढ़ावा देना चाहिए। जैसे अभी हमें रिसेंटली क्रिकेट का स्टेडियम बनाया था, बहुत ही अंदर छोटे से गांव में इतना अच्छा सा क्रिकेट का स्टेडियम बनाए, प्रैक्टिस ग्राउंड बनाए, यहाँ पे इतना स्पोर्ट्स का एक्टिविटी चलता है, ये बहुत ही अच्छी बात है। एंड
खेळातून जो जिव्हाळा निर्माण होतो आयुष्यात जे घडतंय आता जेवढ्यांची संख्या आपण केली जो 90% पोलीसमध्ये आणि माझ्याबरोबर व्हॉलीबॉल खेळणारे फुटबॉल खेळणारे जवळपास CRP मध्ये SRP मध्ये पोलीस मध्ये आहेत बरेच जण होमगार्ड मध्ये आहेत ते केवळ त्या खेळावर घडले. शाळा शिकली पाहिजे इंग्लिश शिकली पाहिजे मराठी माध्यमात आपण गेलं पाहिजे परंतु खेळाला सोडता कामा नाही ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. सर्व खेळाडूंना माझ्या सर्वांच्या शुभेच्छा आयोजकांच्या धन्यवाद की आपण या टुर्नामेंट आयोजित केल्या अशा टुर्नामेंट सतत आयोजित करत राहू ही एक इच्छा व्यक्त करतो. आपली सर्वांची राजा घेतो. जय सर या ना टीम कॅप्टन हो नांदेड टीम कॅप्टन हो कोई भी कॅप्टन हो शिकत सर एक हां बोलो चल Show, come on. नाही बस थोडं शूट करायचं मला थोडं 2 मिनिट. उद्या